आमचं स्वागत तुमच्याकडे केलं जातं. मग आजच्या दिनी कारण काय नेमकं काय घडलं असेल असा प्रश्न विचार मला दुःखी करू नका. माझ्या दुःखाचं कारण तुम्हाला चांगलं माहित आहे. मला सगळं जेव्हा जेव्हा तुम्ही माझ्या समोर येता ना तेव्हा माझी स्वतःची लाज वाटते हो. मी वाजवते आता भगवंताने हे सोड आमच्या पत्री नाही टाकलं. याचा आमचा काय होतो काय नाही. परमेश्वराने मला सुख द्यावं म्हणून मी भक्ती केली. कुठं कमी पडले कुठं कमी पडले. त्या दैवाच्या गाठी त्या मानवांना नाही हो सुटणार आणि नाही हो कळणार. ते उरलेलं बारी तिला चुके करावे नाही. परमेश्वर आमची कसोटी घेतोय. कसल्यापेक्षा एखादं मागील जन्माचं पातळ स्वामी आज आम्हाला भोगावं लागतं. तुमचं म्हणणं बरोबर आहे रूपानं. कदाचित आमची कसोटी असेल कारण देव घेतल्याशिवाय कधी भक्ताला देत नाही. पण मला सांगा आज सगळ्यात आपण जी भक्ती केली ते का कमी आहे. पण सांगा आम्ही केलेली भक्ती त्या देवचरणी रुजू झाली नसावी का. मी सापडता पार्वती परमेश्वराची भक्ती करतोय. करतोय देवी. म्हणून त्याच्याजवळ आशानं पाहते मी. होय मला सांगा पुत्र नाही तो नाही पण एखादं कन्यारत्न तरी मी जन्माला घालावं. त्याला आईचं प्रेम देण्यासाठी हृदय शिकवतं. कोण म्हणताय तुम्ही ही संतान आहात. तुम्ही म्हणताय तुम्ही ती पुत्रिका आहात. मला सांगा या राज्यातील प्रत्येक जण काय म्हणून तुमच्याकडे काय म्हणून तुम्हाला संबोधतात. सारी प्रजा आपली मुलंच आहे असं मी आज सगळ्यात माणूस जगले. पण मला सगळं आपल्या हक्काचा आपल्या अधिकाराचा उपाय का. मला वाटत नाही का माझ्या हाडा मांसाचा गोळा म्हणून जन्माला घालावा. या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नाही हो. या प्रश्नाचं उत्तर मागेल तर केवळ माझ्या पार्वती परमेश्वराकडे. तेव्हा या राज्याला या राजगादीला वारस प्राप्त होईल
आमच्या पदरी संतान आहे. स्वामी हा? माझ्याजवळ उपाय नाही हो. तुमच्याजवळ आताच तुम्ही म्हटलं माझ्याकडे उपाय. मी फक्त उपाय काय करायचं यावर माझे विचार मांडू शकते मी. तुम्ही मांडणार. उपाय तुमच्या जवळ तुम्ही म्हणताय माझ्याजवळ उपाय. सांगा. पण कसं सांगू आपल्यापासून दूर होणार नाही ना, किंवा नवरा बायकोच्या प्रेमात तुम्ही खंडेकर पाडू देणार नाही. विश्वास नाही का ग आपल्या नात्यावरती? विश्वास आहे हो. पण तो विश्वास आज का डगमगतोय? मला भीती वाटते. तुझ्या ओठातील शब्द आज ओठातच चखडबंद होत आहेत. मी एखादी महत्वाची गोष्ट सांगितल्यानंतर त्याचा विपरीत परिणाम झाला तर अशी तुमच्या माझ्या जीवनातला निपुत्रिकपणाचा कलंक धुवून काढण्यासाठी तुम्ही दुसरा लग्न करा.